हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका. फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर. नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत एकनाथ शिंदेना पाठवली आहे. लढाईचं कसं ते शिका असा सल्ला दिल्याची माहिती. फडणवीस राज ठाकरेंनाही पुस्तक पाठवलं. इंग्रजी भाषांतर झाल्यावर मोदी आणि अमित शहांना देण्याचा निर्धार. अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य. शरद पवारांची केली तारीफ. सलग तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला. आदिवासी आमदार नेते निधी वळवल्यावरती गप्प का, माझाचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळा दराडेंनी राहुल गांधींना दिलेल्या धमकीनंतर काँग्रेस आक्रमक. पदाधिकारी घेणार पोलीस आयुक्तांची भेट. संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचा गौडबंगाल कायम. 5.5 किलोंपैकी केवळ 3% सोनं परत मिळालं. उरलेलं सोनं गेलं कुठे, लड्डांचा सवाल. माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. हगवणींचे वकील अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरही 2022च्या एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असल्याचं उघड. कॉलर पकडून सरकारी वकिलाला मारहाण केली होती. अटकपूर्व जामिनामुळे टळली होती अटक. राज्यात पाऊसबळींची संख्या 39 वर. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती सादर. पुढच्या 48 तासामध्ये मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. देशभरात कोरोना बाधितांची संख्या 1300 वर. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 6 बळी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा दणका. आयात कर लावण्याच्या निर्णयाला स्थगिती. निर्णय घटनाविरोधी असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली. मुदत संपल्यामुळे विशेष सरकारी कर्मचारी पद सोडलं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.